तर याच अनुषंगाने मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग फार महत्वाचं आहे. म्हणजे अगदीच त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला कोणालाच नाही आहे. फक्त एवढंच की याच्यामध्ये दोन भाग पडतील. एक म्हणजे ग्रामीण भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं आणि शहरी भागात कसं करावं हे महत्वाचं आहे. आता ग्रामीण भागात बोलाल तर जे आपण शेती करतो त्याच्यामध्ये जे पाणी देतोय आपण, तर ते पाणी मोस्टली काही पाणी जे आहे ते बाष्पीभवनी उडून जातं. एक 20% 30%. त्याच्यामागे बरेच थेरॉटिकल रिसर्च आहेत. आणि काही टक्के पाणी जे आहे ते पीक घेतं आणि मग काही पाणी जे आहे ते पिकाच्या पानामधनं वगैरे पण बाष्पीभवन उडून जातं. राहिलेलं पाणी सगळं जमिनीतच चाललंय. मग तिथे जास्त रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज आहे असं नाहीये. पण तिथे मग काय करता येईल, हे जे पाणी उडणार आहे त्याचा वापर म्हणजे तो कमी करावा. म्हणजे कसं, तर आपण मल्चिंग टाकतो किंवा काय करू शकतो, तर पाणी असं पाट्याने किंवा सरीने देण्याऐवजी ड्रिपचा वापर करा, ठिबक सिंचन वापर करा, जेणेकरून पाणी कमी जाईल. पाणी कमी गेलं की पिकाला लागेल तेवढंच पाणी पीक घेईल आणि पाणी बाष्पीभवनी ओढणार नाही. एक तर तुम्ही पाण्याचा अपव्यय टाळता आणि पाणी जमिनीतनं पण कमी उपसा घेताय. त्यामुळे वॉटर टेबल जो डिसेंबर जानेवारीला संपणार होता तो पुढे जाऊन फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत पण चालेल. तर तसं तिथं करता येईल. मग तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग काय करावं, तर तिथे एक सांगता येईल की जे तुमच्या गावाच्या आजूबाजूला नदी असतील, नाले असतील, नैसर्गिक नाले पर्टिक्युलरली किंवा ओढा असेल, तर त्यांच्यातलं गाळ काढून ते गाळमुक्त करावं, जेणेकरून जे पावसाचं पाणी पडणार त्या ओढ्यामध्ये त्या नाल्यामध्ये साचेल आणि ते जमिनीमध्ये मुरेल आणि ते पाणी तुम्हाला पुढे उपयोगात आणता येईल. मग त्यामुळे शेतकऱ्यांनी, गावातल्या लोकांनी काय करावं, एकत्र यावं आणि एकत्र येऊन हे असे नदी नाले गाळमुक्त करावे, जेणेकरून पाणी मुरण्यास तिथे स्कोप राहील. दुसरी गोष्ट एक करू शकतो की एक शेतीच्या बाजूला जे आपलं बांध असतं, तर त्या बांधाला पण आपण एखादा खड्डा केला, म्हणजे समन्वयाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांसोबत, आणि रस्ता सोडून जायचा यायचा, तर बांधाच्या भोवती जर तुम्ही खड्डा केलात आणि तिथे पाणी जर जून जुलैला चांगलं मुरलं तर ते पाणी तुम्हाला डेफिनेटली कामाला येईल. तो तुमच्या बोरला मिळणारच आहे. अगदी तुमचा बोर मग मे पर्यंत चालेल. मला कॉन्टॅक्ट करण्याची शक्यता पण कदाचित पडणार नाही. मग असं गावाच्या बाबतीत मात्र असं करता येईल. शहरी भागात म्हणजे विशेष करून हे या रेन वॉटर हार्वेस्टिंगची फार म्हणजे नितांत गरज आहे. मी बघतोय आज पुण्याला एवढी भीषण परिस्थिती आहे की पुण्याच्या अपार्टमेंटला पाणी मिळत नाही ह्या पर्टिक्युलरली मार्च एप्रिल मेला. का? शहरी भागात पाणी काय आपण जमिनीत मुरवतच नाही. जे काही आपण इव्हन आपल्या घरी वापरतो पाणी, ते साधारण पाणी काय होतं, बाहेर फेकलं जातं, म्हणजे ड्रेनेजद्वारे बाहेरच जातं, जमिनीत मुरत नाही. तर आता करायला काय पाहिजे, तर शहरी भागामध्ये आपण एक साधारण एक खड्डा करावा, एक कुठला 4 फूट रुंद, 4 फूट वाईड आणि 4 फूट लांब असा, आणि खड्डा करून त्यामध्ये विटा वगैरे थोडंफार माती आणि दगड वगैरे असं टाकून आपण ते बंद करून टाकायचं. आणि जे काही आपल्या गच्चीवर पाणी पडणार आहे पावसाचं, किंवा अंगणात पाणी पडणार किंवा रस्त्यावरनं वाहून पाणी येणार आहे, तो त्याच ठिकाणी जाऊन बरोबर त्या खड्ड्यात जाईल याची फक्त एक सांगाड घालावी, जेणेकरून काय होईल, ते पाणी तुमच्या जमिनीत मुरेल आणि तो पाणी मुरल्यानंतर ते पाणी तुम्हाला मिळेल. आता एक अडचण एक महत्वाची जी मी नेहमी बघतो, बरेच लोक बरंच फिल्टर वगैरे लावून हे पाणी बोरवेलमध्ये टाकतात. बोरवेलमध्ये टाकायची गरजच नाहीये, कारण की आपल्याला पाणी जे आहे ते ॲक्वाफरला रिचार्ज करायची गरजच नाहीये. आपल्याला काय करायचंय, जो पाणी पावसाचं पडतोय त्याला मुरवायचं आहे, पण ते फक्त 100 फुटापर्यंत. तुम्ही जर खालीच एक 4-5 फूट जरी पाणी मुरलं ते बरोबर जाऊन 100 फुटापर्यंत मुरतं. आणि तेवढं जर केलं की ते पाणी तुम्हाला लगेच उपसा पण घेतील, त्या पाण्यात तुम्हाला फायदा होईल. आणि प्लस त्यातलं काही टक्के पाणी हे निसर्ग आपोआपच खाली ॲक्वाफर पर्यंत पोहोचवेल. तुमची माझी जबाबदारी नाही आहे ॲक्वाफर भरण्याची. आपल्याला वॉटर टेबल रिचार्ज केला की ते निसर्ग आपोआप त्याला पाण्याला त्यातलं थोडं पाणी जे आहे ते खाली ॲक्वाफरला जाऊन सोडेल तो, आणि ॲक्वाफर रिचार्ज होतील. मग हे पाणी आपल्या पुढच्या भविष्याला मिळेल. पण हे करणं गरजेचं आहे. आणि याचा खर्च म्हणजे लिटरली मी माझ्या घरी केला आणि हार्डली 2000 रुपये मला खर्च आलाय. म्हणजे हे खड्डा करून फक्त पाईपलाईन टाकून सगळं येणारं पाणी बरोबर त्या खड्ड्यात जाऊन थांबतं. ते काय पाणी वर येत नाही, आपोआप मुरतं. फक्त अपार्टमेंट ठिकाणी वगैरे काय करावं लागेल, एखादा चांगल्या सिव्हिल इंजिनियरचा सल्ला घेऊन, म्हणजे ज्याला पायाला काही धोका होणार नाही, कुठे करता येईल हॉट स्पॉट, तर तसं करून ते पाणी तिथं मुरवावं. पण बोरमध्ये सोडू नये. बरेच लोक 400-500 फूट बोरमध्ये पाणी सोडतात पावसाचं. तो काही अर्थच नाहीये. तिथे तुम्ही पाणी मुरवायला त्याला काही सेन्स किंवा लॉजिक नाहीये. तुम्ही 100 फुटापर्यंत मुरवा, आपोआप पाणी खाली जाईल तुम्हाला, आणि तो पाणी उपसा पण करता येईल. विशेषतः म्हणजे तुम्ही जो पाणी 100 फुटापर्यंत मुरवाल तो तुम्हाला लगेच वापरता येईल, प्लस त्यातलं काही टक्के पाणी खाली आपोआप जाणारच आहे. मग असं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा रिचार्ज असं करायला पाहिजे. याच्याने डेफिनेटली फायदा होईल. ही कन्सेप्ट मात्र कळायला पाहिजे सगळ्यांना.